नमस्ते दोस्तों, सब्सक्राइब कीजिए बकरी वाले यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ये बिल्कुल मुफ्त है। धन्यवाद। और देखिए ढेर सारे गुड फार्मिंग वीडियो। नमस्कार मित्रांनो, मी गौरवगिरी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे फोडर मॅनेजमेंट. दॅट्स त्याला मराठीत म्हणतात चारा व्यवस्थापन, की जे गोट फार्मसाठी लागणारी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती चारा. जो चारा आपण त्यांना खाऊ घालतो त्याच्याने त्यांना एनर्जी मिळते, प्रोटीन मिळतात, विटॅमिन मिळतात. तो काय असावा, कसा असावा, काय घालावं काय नाही घालावं ह्या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळेल. तर अजून आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला तुमच्या मित्रांसोबत विसरू नका. तर सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, गोट फार्मिंग चालू करायच्या 3 ते 4 महिन्याआधी तुम्हाला चारा लागवड करावं लागते. बेसिकली सगळ्यात बेस्ट जो चारा आहे ज्याला फादर ऑफ फोडर्स म्हणतात, जे राजा आहे तो, त्याला किंग म्हणतात, तो आहे मेथी घास. त्याला लसूणी म्हणतात. त्याला लसूण मेथी का म्हणतात मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, त्याच्यात मी वेळ घालत नाही. त्याला ॲक्च्युली त्याचं सायंटिफिक नाव आहे लुरसन आणि गुजरातमध्ये अल्फा म्हणतात. तर हा 5 मिनिटाचाच व्हिडिओ असणार आहे, बाकीचे लांब होते, जरा माफी असावी. तर तो सगळ्यात बेस्ट चारा आहे, हिरवा चारा. त्याला घास पण म्हणतात, गावठी घास पण म्हणतात, घोडे घासही म्हणतात. तर त्याच्याने सगळ्यात जास्त प्रोटीन मिळतं आणि तो राजा असण्याचं कारण असं आहे की जो त्याच्यातला कस आहे, जो पाणी आहे, जे प्रमाण सर्व बेस्ट आहे. पाणी थोडं जास्त होतं त्याच्यातलं, पण त्याच्यातलं राजा असायचं कारण असं, तो किंग असायचं कारण असं, 12ही माही तुम्हाला सेम कटिंग मिळते. 12ही माही. आणि जनावरं आवडीने खाता. फार चिमण्यांपासून, कोंबड्यांपासून, सशांपासून, घोडे, गाई, म्हशी, शेळ्या, बोकडं, त्यांची पिल्लं सर्व नाजूक असतो, कवळा असतो, त्याच्यामुळे खायला चांगला असतो आणि टेस्ट लागते त्याची चांगली त्यांना, त्याच्यामुळे ते चांगलं खातात. दुसरा आहे तो दशरथ घास हिरव्यामध्ये, तर तोही बेस्ट आहे, जवळपास त्याचाच भाऊ आहे. पण ॲक्च्युली मॅटर असा होतो, जो दशरथ घास आहे त्याचा हिवाळ्यात जी कटिंग येते, विंटरमध्ये ती कमी येते. त्याची लागवड पावसाळ्यात आत्ता आणि उन्हाळ्यात करता, हिवाळ्यात नाही करत. हिवाळ्यात फक्त मेथी, लसूण, जो अल्फा म्हणतो त्याची करतात. 3 नंबर जे तुम्हाला ऑप्शन आहे मका पण सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे त्याचे दाणे पण तुम्ही घेऊ शकतात. मक्याचे दाणे घेऊन तो पाला आहे, तो पाला हिरवा बी खाऊ घालू शकतात किंवा तो जेव्हा कोरडा होतो, आमच्याकडे त्याला कडबा म्हणतात, तो कुट्टी मशीनमध्ये तोही खाऊ घालू शकतात. ओके. आणि चौथा आहे कडवळमध्ये तुम्ही जी आमच्याकडे मिळते CF31 900-950 रुपये घरपोच आम्ही पर kg प्रमाणे पोच करतो. तर तीही तुम्ही लावू शकतात. तुम्हाला 3 वर्ष ती जाते. म्हणजे एकदा कडवळ टाकली की परत ती मोडायचं काम नाही, 3 वर्ष बघायचंच नाही, फक्त खत पाणी व्यवस्थित द्यायचं. तुम्हाला वर्षातून 4 ते 6 कटिंग तिच्या मिळणार, खायला एकदम चांगले. आणि एक हत्ती घास येतो, नेपियर येतो हिरव्यामध्ये, तेही चांगले आहेत. त्याच्यानंतर हातग्याचं झाड आहे. सगळ्यात जास्त प्रोटीन आयन असेल तर हातगा, आणि सगळ्यात जास्त एनर्जी असेल तर वडाचं झाड, पिंपळाचं झाड. तुमचा बोकड फार उड्याचं मारेल, जबरदस्त, बरोबर. हे सगळ्यात हे हिरवे जे चारे आहेत ते सगळे बेस्ट आहे, पण काहीतरी प्रमाण असतं. ते जास्त झाले पावसाळ्यात तर जे असतं ते ज्यांचं जे आत वगैरे असते त्यांचे जे 4 पोटं असतात, 3-4 पोटं शेळीचे, गाईंचे, तर त्याला प्रॉब्लेम येतो, त्यांचं डिस्टर्ब होतं, जे डायजेशन आहे, पचनक्रिया त्याला म्हणतो. तर त्यासाठी तुम्हाला कोरडा चारा पण लागतो. तर कोरड्या चाऱ्यामध्ये तुम्हाला तुरीचं भुसकडं चालतं, त्याच्यानंतर हरभऱ्याचं भुसा चालतो, भुईमुंगचा पाला चालतो, मक्याचा कडबा चालतो, ज्वारी कडवळचा कडबा चालतो. त्याच्यानंतर तुम्हाला अजून कोरड्यामध्ये तुम्हाला कडवळ झालं, बस एवढे आहे जवळपास. अजून काही असेल तर हा भूस वगैरे असतो, सोयाबीन, कुटार वगैरे, तर ते चालतं. गव्हाचं काही खात नाही एवढं खास, मी ट्राय करून बघितलेलं. आणि कोरडं पण संतुलित पाहिजे. जर तुम्ही हिरवा चारा एक वेळ देताय तर एक वेळेला डेफिनेटली तुम्ही कोरडा चारा दिलाच गेला पाहिजे. त्यांचं डायजेशन मेंटेन होतं. कोरडा चारा खाल्ल्यामुळे ते पाणी पिता, आणि जो सजीव जास्त पाणी पितो तो चांगला निर्जीव आणि जास्त निर्जीव राहतो. तर त्याच्यामुळे हे मेंटेनमध्ये द्यावं लागतं तुम्हाला. बाकी कोणत्याही चारा पिकांचं बियाणं लागलं, हातग्यापासून, शेवरीपासून, सुबाबूळ. आणि पिल्ले कंपनीसाठी, बकरींसाठी पिल्ले जे असतात, सगळ्यात बेस्ट पाला आहे शेवरीचा. जे शेवरीचे झाड, त्याचं बियाणं आमच्याकडे मिळतं 400, 500, 550 रुपये पर kg. सुबाबूळ आणि शेवरीचा पाला जे पिल्लं खातात, जबरदस्त, फंटॅस्टिक, आणि रिझल्ट म्हणजे रिझल्ट. आणि शेळीचं दूध वाढण्यासाठी दशरथ, पण दशरथला विंटरमध्ये प्रॉब्लेम येतो. नक्कीच विंटरनंतरच शेळींचे दिवाळीला पिल्लं होणार असतात, नोव्हेंबर-डिसेंबर. त्याच्यामुळे मेथी घाष्टा बेस्ट आहे, नो प्रॉब्लेम काहीच. आणि मका पण दिला शेळीला दुधासाठी तर चांगलं आहे. बाकी बोकडाला एनर्जेटिकसाठी पिंपळ, वड, हे त्यांचे पानं दिले, भरडा दिला, तर भरड्यावर फिडिंगवर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार. हे चारा नियोजन होतं. साधारण तुम्हाला 40 शेळ्यांसाठी, 40 शेळी बोकडींसाठी 30 ते 40 गुंठे
तुम्हाला चारा लावा लागतो. म्हणजे 1 एकर तुमच्या क्षेत्रात जवळपास 50 ते 60 शेळ्या किंवा 40 बकऱ्या धरून घ्या, मग त्यांचे पिल्लं बोकडं आले म्हणजे 50-60 एका एकरमध्ये होतात कवर. तर त्याच्यात तुम्ही असे प्रकारचे चारा लावू शकतात, नियोजन करू शकता. मेथी घास जास्त लावा, 12 महिने कटिंग, आणि कोरडा चारा जो लागणार आहे तो स्टोअर करून घेत जा. मक्याचा भाव जेव्हा दिवाळीनंतर उतरतो तेव्हा मकाई भरून घ्यायचा. अशा बऱ्याच टिप्स मी तुम्हाला देत जाईल. त्यासाठी माझं यूट्यूब चॅनल बकरीवाले सबस्क्राईब करा, माझा हा व्हिडिओ लाईक करा. तुमचे जे मित्र आहे गोट फार्म, डेअरी फार्म किंवा काय असेल घोड्यांचा फार्म, कोंबडी, कडकनाथवाले, त्यांच्यासाठी आम्ही चाऱ्याचं बियाणं घरपोच करू. त्यांना जे काही मटेरियल लागेल, एअर टॅग, खस्तीचा, बोकडांचा चिमटा, खुरकापायची कैची, हे सगळे प्रोडक्ट आमच्याकडे अवेलेबल आहे. बाय पोस्ट आम्ही तुमच्या घरपोच पाठवतो. धन्यवाद. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करायला विसरू नका. बकरीवाले, थँक्यू.